मम्मी मम्मी बोल, काय झालं? अगं किती गरमी आहे, खूप गरम होत आहे. मला काहीतरी मस्त गारगार थंड दे ना प्यायला. ठीक आहे, तुझ्यासाठी मस्तपैकी स्पेशल असा शाही सरबत करते, ज्याच्यात तुझ्या पोटाला मस्तपैकी थंडावा मिळेल आणि शरीरातली सगळी उष्णता जाईल. जय सद्गुरु, मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. तर सखीनं हा फक्त काय सरबतच नाही, याच्यामध्ये दूध आहे, कस्टर्ड पावडर आहे, जेली आहे, चिया सीड्स आहे, सुका मेवा आहे. हा सरबत पौष्टिकी आहे आणि पोटाला थंडावाही देणार आहे. तर सखीनं हा व्हिडिओ निवांत आणि शेवटपर्यंत बघा, कारण ह्याच्यामध्ये जे मी प्रीमिक्स बनवणार आहे ते अनेक पदार्थांमध्ये आपण घालू शकतो, फक्त सरबत मध्येच नाही. तर चला सखीनं आपण सरबत करायला घेऊया. छानसा सरबत करणार आहोत ना, तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. या आहेत मस्तपैकी गुलाबाच्या पाकळ्या, गावठी गुलाबाच्या पाकळ्या. ही मार्केटला अशी जेली मिळते. तर बघा त्याच्यात मध्ये असं पॅकेट असतं, आपण याची जेली बनवणार आहोत. थोडेसे केशर घेतलेले आहेत, ही कस्टर्ड पावडर, 100 ग्रॅम बदाम, ही वेलची घेतलेली आहे, मी अशी सोलून घेतली, 7-8 वेलची घेतलेली आहे, 100 ग्रॅम एक काजू घेतलेले आहेत, हे चिया सीड आहे, थोडेसे 50 ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे, आपल्याला साखर लागणार आहे आणि पाणी घेतलेलं आहे आपण. तर आपण आता सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण काय करूया, हे चिया सीड आहे ते पाण्यामध्ये घालूया, म्हणजे ते छान फुलतील, आपल्या बाकीच्या गोष्टी होईपर्यंत छान फुलून निघतील. मस्तपैकी त्याला आपण भिजत ठेवू. आता आपण ही जेली आहे ना, जेली बनवायला घेऊ. ती कशी बनवायची ती दाखवते. आपण 250 ml याच्यामध्ये पाणी घेणार आहोत. हा 1 कप आहे ना, तेवढं पाणी होणार बघा. बरोबर हे 250 ml चं कप आहे बघा. तर पाणी आपण गरम करून घेऊया. आता आपण हे जेलीचं पॅकेट आहे ना, ते घालून घेऊया याच्यामध्ये आणि याला छानसं हलवून घेऊया. बघा स्ट्रॉबेरीचा इतका सुंदर सुगंध यायला लागलाय, त्याचा कलर बघा किती छान आहे मस्तपैकी. याला एक थोडीशी आपण ना एक उकळी येऊन देऊया, पण याला ना सारखं हलवत राहायचं, का माहितीये खाली लागू नये म्हणून, गुठळ्या होऊ नये त्याच्या, म्हणून आपण हलवत राहणार आहोत. हे बघा किती छान उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी याचा सुगंध सुटलेला आणि कलर पण बघा किती छान आलाय. आणि आता आपण याच्यामध्ये ना, आता मस्त उकळी आलेली आहे, तर याच्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी घालणार आहोत फ्रीज मधलं, 250 ml. परत आपण सेम तेवढंच थंड पाणी घालणार आहोत आणि परत थोडीशी उकळी येऊन देणार आहोत. ही हलवली नाही ना तर बघा खाली अशी लागायला लागते किंवा गुठळ्या होऊ शकतात, म्हणून याला सारखं हलवत राहायचं. असं 1-2 मिनिटं आपण उकळी येऊन देऊया, जास्त शिजवायची नाही, फक्त उकळी येण्याशी मतलब याला. हे बघा छानशी उकळी आलेली आहे. आता आपण ही थंड करायला ठेवूया. 10-15 मिनिटं आपण बाहेर थंड करणार आहोत आणि नंतर थंड झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. आता तुम्हाला वाटत असेल यांनी काजू बदाम का घेतलेत, तर आपण जो सरबत करणार आहोत त्याची चव मस्तपैकी छानशी वाढवण्यासाठी आपण एक काजू बदाम घेतलेले आहेत आणि त्याची आपण पावडर करणार आहोत. पावडर केल्यामुळे काय होणार, आपण जेव्हा दुधात टाकणार तर त्याची चव छान होणार. काजू 100 ग्रॅम मी काजू घेतलेले, 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम पिस्ता घेतले. तर तुम्ही याचा तुम्हाला किती अंदाजे हवा असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता, तुमची आवड आहे की किती लागतं तुम्हाला ते. आणि त्याच्यामध्येच आपण कस्टर्ड पावडर आहे की नाही ती पण घालणार आहोत. हे एक आपण प्रीमिक्स बनवतोय, म्हणजे छानसं आपल्याला जेव्हा हवं थंडगार पिण्यासाठी किंवा आईस्क्रीम करण्यासाठी तर हे छान मस्त बनल्या जातं. त्याच्यामध्येच आपण ही वेलची आहे, तर मी वेलची सोलून घेतलेली आहे. हे बघा हे वेलची आहे ना आपली हिरवी, तर ती मी सोलून घेतलेली आहे, तर ती पण घालणार आहे, म्हणजे चव फार छान येते, मस्त लागतो. आणि हे सर्व व्यवस्थित वाटण्यासाठी आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. साखर मी घेतलेले आहे 1 कप. आता तुम्हाला किती गोडवा हवा त्याच्याप्रमाणे साखर टाकल्यामुळे छान वाटल्या जातं बारीक, कारण काजू बदाम ना जास्त असं वाटल्या नाही जात, नाही तर तेल सुटतं त्याला, तर ते सुटू नये म्हणून आपण साखर घालून थोडस असं जाडसर बारीक वाटून घेणार आहोत. आपण हे मिक्सरला लावून घेऊया. हे बघा छानशी आपली पावडर तयार झालेली आहे, जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही. अजून जर तुम्ही एकदम बारीक करायला गेला ना तर काजू आणि बदाम असल्यामुळे त्याला तेल सुटतं, म्हणून जास्त हे करायचं नाही. इतका सुगंध छान येतो. हे आपलं प्रीमिक्स तयार आहे. हे आईस्क्रीम साठी किंवा तुम्ही सरबत करता त्या सरबतासाठी इतकं सुंदर आणि छान लागतं. तर हे तुम्ही वर्षभर फ्रीज मध्ये बनवून ठेवू शकता. आपण आता हे काढून घेऊया. बघ किती झालं, मस्त झालं आणि छान. आता हे दूध आहे ना आपण थोडस गरम करून घेऊया आणि याच्यामध्ये मलाई आहे बघा, मलाई असल्यामुळे आणखीन छान लागतं ते.
आता जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर पण घालू शकता. कस्टर्ड पावडर घालण्याचं कारण काय, घट्टपणा येण्यासाठी. त्याच्यामुळे कसं आपण कस्टर्डची आईस्क्रीम करतो किंवा सॅलड करतो त्यात किती छान असं म्हणजे घट्टपणा येतो, तसंच हे कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे घट्टपणा येतो. ते नसेल तर कॉर्नफ्लॉवर टाकून घ्या. आता आपण याला उकळी आणूया छानशी. दूध बघा आपलं तापलेलं आहे, छानशी उकळी आलेली आहे त्याला. तर आता आपण जी पावडर बनवलेली प्रीमिक्स, तर ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. पण ते कसं घालायचं ते दाखवते. आता तुम्हाला किती तुम्ही करणार, 1 लिटर 2 लिटर दुधाचं, तर त्याप्रमाणे तुम्ही पावडर घालणार त्याच्यामध्ये. आता मी 2 ग्लास घेणार आहे म्हणून मी 2 चमचे घेते. हे जास्त जरी टाकलं तरी एकदम म्हणजे असं घट्ट होतं आणि छान लागतं. मी 2 ते 3 चमचे घेते. 1. हे जेव्हा आपण टाकतो त्याच्यामध्ये त्यावेळेस काय करायचं, आपण थोडंसं दूध घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. गरम नाही, जरा थंड घालायचं दूध आणि त्याला चमच्याने चांगलं असं हलवून घ्यायचं. का तर त्याच्यामध्ये ना गुटड्या होऊ नयेत म्हणून छानसं असं मिक्स करून घ्यायचं. बघा एक पण आता तुम्हाला गुटडी किंवा गाठ अशी दिसणार नाही. हे मिश्रण आपण नंतर याच्यात घालायचं उकळत्या दुधात आणि याला 5 मिनिटं आपण शिजून घ्या. म्हणजे दूध आणि ही जी पावडर आहे आपली ते एकत्र मस्त एकजीव होणार. आणि त्याच्यामध्येच आता शिजताना आपण काय करायचं, जे आपलं केशर होतं ते केशर आहे ते याच्यातच घालून घ्यायचं. म्हणजे कलर छान येतो आणि चव पण छान येते, सुगंध येतो. एक 5 मिनिटं आपण असं छानसं शिजून घ्या. पण हलवत राहायचं नाही तर त्याच्या गाठी होतात. कारण हे आता कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे काय होतं, ते असं घट्टपणा येतो त्याच्यामध्ये. ह्याला एक 5 मिनिटं तरी आपण शिजून घेतलेलं आहे. बघा कसं घट्ट व्हायला तुम्हाला दाखवते आहे की नाही बघा. आणि थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होणार ते. पण आपण पावडर कमी टाकलेली. एकदम घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट करू शकता. याची तुम्ही आईस्क्रीम सुद्धा छान बनवू शकता. ह्याला आपण थंड करायला ठेवूया. हे बघा आता आपलं दूध पण थंड झालेलं आहे. बघा घट्ट झालंय की नाही. मी बोलली ना थंड झाल्यानंतर ते थोडंसं घट्ट होतं. आता आपण आपली जेली बघूया. बघा जेली कशी मस्त सेट झाली आहे की नाही. आपण कापून बघूया. तुम्ही छोटे मोठे असे कोणतेही तुकडे करू शकता. ते बघा किती छान आणि मस्त अशी झाली. आणि आपण ही सरबतांमध्ये घालणार आहोत आता. हे बघा मस्तपैकी आपली जेली. आता आपण सरबत करूया. आता हे आपल्या गुलाबाच्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या आपण थोड्याशा याच्यामध्ये घालणार आहोत कटिंग करून. आता आपण याच्यावरती सुकामेवा घालणार आहोत. काजू बदाम पिस्ता आणि आपला मस्तपैकी सरबत तयार आहे. आता आपण हे आर्यनला थंडगार सरबत देऊया. हे घे आर्यन, तुझ्यासाठी स्पेशल सरबत. थँक्यू. पी आणि मला सांग. आता आर्यन बरोबर मी पण घेणार आहे. कसं आहे आर्यन? खूप मस्त झालंय. ह्याच्यामधली जेली खूप मस्त आहे. सगळ्यांना भरपूर उष्णता वाढलेली आहे. अशीच थंडगार पेय बनवून प्या. आणि हे कसं बनवलं आहे ते कमेंट मध्ये मला सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.